मनोज जरांगे पाटलाचा एकदा हा व्हिडिओ बघा. कोणाच्या लेकरावरती हात पडलाय, कोणाचं लेकरू मारलं गेले, तर आपण त्या दुःखात सहभागी असलो पाहिजेत. या नियतीच्या आम्ही तर कायम राहणार आहे. कधीही त्या घुले कुटुंबियाला आम्ही उघडं पडू देणार नाहीत. त्यांना जर आमची गरज वाटली तर आम्ही त्यांच्या मदतीला अर्ध्या रात्री कधी होऊ देणार नाहीत. पण त्याचं ऐकून, तुम्ही परळीवाल्याचं ऐकून खोटे आरोप कोणावरती करू नका. तुमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, घुली कुटुंबियाच्या, हे सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, बीड जिल्ह्याचं म्हणणं आहे. पण परळीवाल्याचं ऐकून तुम्ही उगाच वेगळं काही करू नका. बघितला पूर्ण व्हिडिओ. मी पहिलंच सांगितलं होतं, फक्त एकदा घुले परिवारानं जरांगे पाटलाला हाक द्यावी, जरांगे पाटील धावून जाणार, हा शब्द सुद्धा मी दिला होता महाराष्ट्राच्या जनतेला. आता न्याय मिळून घ्यायचा का कुणाच्या तरी सांगण्यावरून आपली जी भावाची हत्या झाली, आपली जी मुलाची हत्या झाली, त्या गोष्टीचं राजकारण करायचं, हे आता घुले परिवाराच्या हातात आहे. मराठा समाज जरांगे पाटील घुले परिवारासोबत ठामपणे उभा आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मग त्यांनी विचार करायचा आहे की आपल्याला न्याय पाहिजे की आपल्याला राजकारण करायचंय, हे त्यांच्या हातात आहे. आपल्याला राजकारण करून कुणाला तरी फसवायचंय की आपल्या भावाला प्रामाणिकपणे न्याय मिळवून द्यायचा, हे आता घुले कुटुंबाने ठरवायचं. बाकी आरोपीचं कधी समर्थन मराठा समाज करणार नाही, हे मी वारंवार सांगत आलोय. जे आरोपी आहेत त्यांना सजा झाली पाहिजे आणि खरंच एक प्रामाणिकपणे एक माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. फक्त बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातून घुले परिवारासोबत महाराष्ट्राची सर्व जनता आहे. जात धर्म हे सगळ्या गोष्टी बाजूला आहेत, कारण आरोपीला जात धर्म नसतो आणि ज्याला जात आणि धर्म नसते तोच आरोपी असतो. त्यामुळे ना घुले परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला सजा झाली पाहिजे. पण आता हे सगळं जर न्याय पाहिजे असेल ना, त्या कुटुंबाच्या हातात आहे. राजकारण करायचंय का न्याय पाहिजे हे त्यांनी ठरवावं. मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलंय, आम्ही ठामपणे जेव्हा कधी घुले परिवार हाक देईल ना, अर्ध्या रात्री सुद्धा आम्ही घुले परिवारासोबत ठामपणे उभा राहायला तयार आहेत. आता तुम्ही ठरवा, न्याय पाहिजे का राजकारण.